दंडोत प्रणाम. स्थान दर्शन या सदरामध्ये आज आपण श्री क्षेत्र गांधारी तालुका अंबड जिल्हा जालना येथील स्थान पोथी अनुक्रमांक 106 मधील स्थान वंदन करत आहोत. या स्थानाला जाण्याचा मार्ग गांधारी हे गाव पैठण शहागड मार्गावरील गांधारी फाट्यापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. पैठण ते गांधारी फाटा 38 किलोमीटर अंतरावर आहे. शहागड ते गांधारी फाटा 3 किलोमीटर अंतरावर आहे. डोमलगाव फाटा ते गांधारी फाटा 3 किलोमीटर अंतरावर आहे. डोमलगावहून गांधारी पायमार्गे 3 किलोमीटर अंतरावर आहे. गांधारी येथे जाण्यासाठी एसटी बस सेवा फाट्यापर्यंत उपलब्ध आहे. या स्थानांची माहिती. 1. प्राप्त पूजा आरोगण स्थान. हे स्थान गांधारी गावच्या पूर्व विभागी मराठी शाळेजवळ पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे देऊळ होते. त्या देवळाच्या पटीशाळेवरील हे स्थान होय. या स्थानाची लीळा. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात शहागडहून गांधारीला आले. प्रथम त्याने घाण्यापाशी उभे राहून घाणा अवलोकन केला. मग त्यांना येथे आसन झाले. सकाळचा पूजा अवसर झाला. दही करव्यांची आरोगणा झाली. गुळला विडा झाला. नंतर सर्वज्ञांनी थोडा वेळ येथे विश्रांती घेतली. त्यानंतर ते येथून डोमलगावला गेले. पूर्वार्ध लीळा 528 स्थानपोथी. येथील अनुपलब्ध स्थाने. चरणचारी उभे राहून घाणा अवलोकने स्थान. 2. काटीतळील आसन स्थान. गावच्या पश्चिमेस 2 फर्लांग अंतरावरील सडकेच्या दक्षिणेची 2 स्थाने निर्देश रहित आहेत. गांधारीची एकूण स्थाने 3. तर चला, निर्देश रहित स्थाने 2. दंडोत प्रणाम. मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंथ स्थान दर्शन या सत्रामध्ये आज श्री क्षेत्र गांधारी तालुका अंबड जिल्हा जालना येथील स्थानावरती मी आलेलो आहे. सर्व सद्भक्तांनो, याही स्थानावरती मी साधारण 2-3 वर्षापूर्वी आलेलो होतो. पण हा व्हिडिओ मागच्या चॅनलमध्ये असल्यामुळे तो चॅनल सध्या उपलब्ध नाही. पण पुन्हा या स्थानावरती मी आलेलो आहे. इथे घाणा अवलोकने हे एक या ठिकाणी लीळा आहे. या ठिकाणी आदरणीय कडूबाई खरात त्यांचा परिवार आहे आणि इथं ते पूजा वगैरे करत असतात. तुम्ही जिथे सेवा करता ना? बर बर बर. इथली काय लीळा आहे साधारण? हेच आहे ना, घाणा खोलून केलेला आहे, हा, घा. घेतली
हा, देवाने विश्रांती घेतलेली आहे, घाणं अवलोकन केलेलं आहे, अशा पद्धतीचं इथं स्थान आहे. आणि गावाच्या बाहेर काही स्थान आहे आणखी? शेतामध्ये 2 स्थान आहे. ते कोणते स्थान आहेत ते? हा, ते काय माहित. मग 2 स्थान आहेत. 2 स्थान शेतामध्ये अतिशय सुंदर आहे. पोथीमध्ये देखील त्याचा उल्लेख आहे, पण ते निर्देश रहित असे स्थान आहे. ते देखील आपण पाहायला जाणार आहेत, स्थान वंदन करणार आहेत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आप्पासाहेब रामराव खरात या ठिकाणी आहे. ते उपदेशी आहेत. इथे देखील सेवा कार्य ते सदैव करत असतात. मागच्या वेळेस आलेलं होतं, त्यांनी बरीचशी माहिती दिलेली होती. या स्थानाची कशी माहिती आहे बाबा? घडून देव आले. हा हा. आणि घाण अवलोकन केला. हा हा. आणि मग देव इथं आले, पूजा अवसर झाला, वेळा झाला, आणि मग शेताकडे गेले पुन्हा डोमलगावच्या वाटेने. डोमलगावच्या वाटेने गेले, नंतर मग डोमलगावला गेले नाही का? नंतर डोमलगावला गेले. ओके. बाबांनी देखील इथली एक छोटीशी लीळा आपल्यासाठी निरूपण केलेली आहे. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम. दंडोत प्रणाम. आज आपण श्री क्षेत्र गांधारी येथील जे शेतातील 2 स्थान आहे ते वंदन करण्यासाठी आलेलो आहोत. शेतामध्ये आपल्याला ते स्थान दिसत आहे. चला प्रत्यक्ष आपण स्थान वंदनासाठी जाऊया. सगळीकडे ही शेती आपल्याला दिसत आहे. ऊसाची शेती आहे. आपण गांधारी येथील शेतातील जे काही एक स्थान आहे ते आपण वंदन केलेलं आहे. आणि इथूनच काही अंतरावर तिथं वरती एक स्थान दिसत आहे, ते आपण प्रत्यक्ष तिथे जाऊन स्थान वंदन करूया. दंडवत.
दंडोत प्रणाम। आज श्री क्षेत्र गांधारी तालुका अंबड जिल्हा जालना येथील शेतातील जे काही 2 स्थाने आहेत ते वंदन करण्यासाठी आपण आलेलो आहोत। हे जे काही स्थान आहे शेतामध्ये आहे, अतिशय सुंदर असं वातावरणाचे स्थान आहे। याही स्थानाचे दर्शन सर्वांना घ्यावे हे परमेश्वराची प्रार्थना करत आहे। आज श्री क्षेत्र गांधारी या स्थानावरती मी आलेलो आहे। गावातील ते घाणा अवलोकने जे काही स्थान आहे ते स्थान आपण वंदन केलेले आहेत। गावाच्या बाहेरील जे शेतामधील 2 स्थान आहे ते वंदन करण्यासाठी आपण आलेलो आहोत आणि हळूहळू जे राहिलेले स्थान आहे तेही स्वामींच्या कृपेने ते पूर्ण करत आहे। तेथील लीलाही आपण जाणून घेणार आहेत। तर नक्कीच आपण सर्वजण मला प्रेरणा देता म्हणून हे धर्म कार्य चालू आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सभोवती लिंबाची मोठी मोठी झाड आहेत। अतिशय प्रसन्न वातावरण सध्या आपल्याला हे दिसत आहे। आणि दुसरं जे स्थान आहे ते आपल्याला काही अंतरावर या ऊसाच्या शेतातून आपण सध्या या स्थानावरून सध्या आपण पाहत आहोत। हे शेतातील दुसरं स्थान, सभोवती जी आहे हे ऊसाची शेती आपल्याला दिसत आहे। अतिशय शांत असं हे वातावरण सध्या गांधारी येथील स्थानावरून आपण सध्या पाहत आहोत। पण पाहून एकांताचा सहवास लाभल्यामुळे मला एक भावपूर्ण भजन सध्या सुचत आहे। लीळाचे चिंतन करीता, लीळाचे चिंतन करीता, आठवा हो देवबाईचा, आठवा हो देवबाईचा। या साईडला आपण शेतातील स्थान वंदन करत आहोत। या ठिकाणी इथे एक स्थान आहे। लीळाचे चिंतन करीता, लीळाचे चिंतन करीता, आठवा हो देवबाईचा, आठवा हो देवबाईचा।